परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड येथे उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला कर्मचाऱ्याला पट्ट्याने मारहाण करणाऱ्या गुंडाचं वृत्त झी मीडियानं दाखवलं। ह्या घटनेला झी मीडियानं वाचा फोडली, ह्यामुळे पोलिसांचं पित्त खवळलंय। या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या झी मीडियाच्या प्रतिनिधी आणि कॅमेरामनला पोलिसांनी वाईट वागणूक दिली आहे। वाईट द्यायची जबरदस्ती आहे का, असा उर्मट सवाल पोलिसांनी केलेला आहे। रुग्णालयातल्या महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करणाऱ्या या गुंडाचं कृत्य झी मीडियानं सर्वप्रथम समोर आणलं। आम्ही वृत्त दाखवल्यानंतर या गुंडाला पकडणं पोलिसांना भागच पडलं। पण त्याची माहिती घेण्यासाठी झी मीडियाच्या महिला प्रतिनिधी तिथे गेल्या असता गंगाखेड पोलिसांच्या उर्मटपणाचा अनुभव आलाय। पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण यांनी फोन उचलला नाही, आय एम इन मीटिंग असा मेसेज पाठवला। त्यानंतर तपास अधिकारी रवींद्र बोरसे ठाण्यात आले। त्यांनी अत्यंत त्रोटक माहिती दिली। काही वेळानं स्वतः उत्तम चव्हाण ठाण्यात आले। त्याने याबाबत छेडल्यावर बाईट द्यायची जबरदस्ती आहे का, असा अत्यंत उद्धट सवाल केला आणि उलट माझ्या एपीआयला तुम्ही पोलीस स्थानकात येऊन धमकावता असा आरोप झी मीडियाच्या प्रतिनिधींवर केला। अटक केलेला आहे, रात्री त्याला 21 वाजता अटक केली आणि कायदेशीर कारवाई केलेली आहे। कुठे अटक केली? ते परळी तालुक्यामध्ये अटक केली। परळी तालुक्यात नेमकं कुठे केली? परळी तालुक्यात आणि त्याला आता कोर्टामध्ये आम्ही हजर करणार। परळी तालुक्यात नेमकी अटक कुठे केली ते विचारतोय मी, माहिती असेल ना तुम्हाला? माहिती आहे सर, परळी तालुक्यामध्ये अटक केली। सांगण्यासारखं नाही का? आहे मग सांगा ना। नाही, बातमी लावल्यानंतर बातमी थांबवायची पद्धत असते का? ते नाही होत। मग तुम्ही काल काय म्हणले आम्हाला फोनवर? तुम्ही काल फोनवर काय म्हणले? बातमी रोखा। तुमच्या कॉन्स्टेबलला कॅमेरा फोडतो म्हणला, तुम्ही दाबादाबीची गोष्ट आम्ही नाही केली। आम्ही नाही केली, तुम्ही विचार। हे बघा सर, ही कॅमेरा आहे, तुम्हाला मी तुमच्या हातात देतो, नाही तर तुमच्या ह्याच्यात देतो, गृहमंत्र्याच्या। हा सीज करा कॅमेरा आता। आणि कोण काय बोललंय ऐका तुम्ही कायद्याची भाषा करायला ना। याची माहिती देण्यासाठी झी मीडियाच्या प्रतिनिधीनं परभणी पोलीस अधीक्षकांना वारंवार फोन केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। गुंडगिरीची बातमी दाखवल्यामुळे तर पोलीस झी मीडियावर चिडले नाहीत ना, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। दुसरीकडे ज्या महिलेला मारहाण झाली त्या शोभाताई मोटे यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी झी मीडियाचे आभार मानलेत। तुमच्या पाठीशी उभं आहे म्हणून तर मी दवाखान्यात आले, की नाहीतर मी घरीच राहिले असते ना। तुम्ही आहेत म्हणून, तुम्ही हे करायलात म्हणून मला जरा थोडा आधार आला, नाहीतर का नाही लई मला भीती वाटायली त्याची। रस्त्याने जायची यायची, असे हे करायची, दवाखान्यात काम करायची। त्यानं आता आलता तर मी लपून बसले, त्यानं असं चोरी केली आणि लपून बसले, मला लई भीती वाटायली त्याची। कुठं अन्याय अत्याचार होत असेल तर त्या विरोधात आवाज उठवणं हे झी मीडिया आपलं कर्तव्य मानतो। ते पोलिसांना आवडो न आवडो, आम्ही अशा बातम्या देणं त्यांना नको असेल तर त्यांनी आमच्यावर अरेरावी करण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था राखण्याचं त्यांचं काम करावं। अशा घटना घडल्याच नाहीत तर त्या आम्ही दाखवण्याचा प्रश्नच येणार नाही। मात्र खाकी वर्दीच्या या झुंडशाहीला आम्ही बधणार नाही, अन्यायाला वाचा फोडतच राहणार, अशी ग्वाही समाजातल्या अशा लाखो शोभाताईंना आम्ही या निमित्तानं देतोय। कल्पना मुंदडा, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।